नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये मोटारसायकल व रिक्षा चोरीचे वाढते प्रमाण बघता वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आदेश केले होते। पोलीस सह आयुक्त संजय सिंग यनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, सीबीडी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ पोलीस ठाणे यांच्या मार्फत 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपी यांना गोपनीय व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 10 लाख रुपये किमतीच्या 11 मोटारसायकल व 5 ऑटो रिक्षा असे एकूण 16 वाहनं रिकव्हर करून 16 गुन्हे उघड केले आहेत। या गुन्ह्यामध्ये इरफान शफीक शेख वय वर्ष 18 राहणार कोपरी गाव वाशी, सूरजकुमार राजन प्रसाद वय वर्ष 28 राहणार खारघर नवी मुंबई यांना अटक करण्यात आली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे, नेरूळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पंकज धाडगे, पोलीस निरीक्षक प्रशासन संजय लाड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक तुषार बच्चाव, पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे, पोलीस हवालदार नितेश बिरारी, पोलीस हवालदार राहुल केळगंदे, पोलीस हवालदार झांजे, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई आव्हाड, पोलीस शिपाई सोनवलकर, पोलीस शिपाई इंगळे, पोलीस शिपाई गीते, पोलीस शिपाई शेजुळे, बाविस्कर, सोनावणे, धावरे, पाटील आणि जाधव यांनी केलेली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।